भरपूर म्हणजे अपेक्षेच्या पलीकडं आता होत चाललेलं आहे. फक्त पळवत राहायचं, बाकी काही नाही. नशिबानं जे आहे ते मिळणार, ते कुठे जात नसतं. मित्रांनो, आपल्या बरोबर ताई, काय सांगाल आता? एक मेहरबान बरोबर तुम्ही कायम बरोबर आहात आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल आहे. तो प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला आनंद देतोय किंवा तुम्ही ज्या पद्धतीने मैदानामध्ये येताय, आनंद घेताय आणि या पलीकडे शहरी क्षेत्रामध्ये नाव होतंय, काय सांगाल? खूप आनंद होतो का त्यांनी आज पण एक नंबर केलाय. दर प्रत्येक मैदानात मी बाईट देते त्यांना, तेव्हा पण आनंद होतो की तो सेमी पास झालाय, गट पास झालाय, फायनलचा एक नंबर केलाय. तर खूप आनंद होतो की त्यांनी आज महाराष्ट्र केसरीचा पहिला नंबर पटकवलाय. सांगून एक नंबर करताय. आता मगाशी तुझी बाईट घेतली होती, तुम्ही सांगितलं आम्हाला एक नंबरचा मान पाहिजे आणि तो त्याने दिला. बघा, भाऊ तुमचा, तुम्ही बोलले त्याला आणि तो तुमचा प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. हा, तो एक प्रत्येक इच्छा पूर्ण करतोच तो आमची, की तो पहिला नंबर आम्हाला देतो. मी मागच्या बाईटमध्ये, तुमच्याच बाईटमध्ये बोलली का मेहरबान आणि मल्हारच ठोकले त्यांना, माझ्या चुकून शब्द निघला, त्याच्यासाठी मी दिलगिरी करते. याला म्हणतात मित्रांनो गाडा मालकी, कारण कुठेतरी एक मोठी गाडा मालकी होण्याची खूप सारी लक्षणं दिसून येतात तिच्यामध्ये. अजून काय बोलशील भैया विषय, काय बोलशील? भैया ड्रायव्हर वाटेकरांनी त्याच्या एक नंबरच गाडी पळवली. मी त्यांना सेमीलाच बोललेली, सेमी पण आपल्याला पाहिजे आणि फायनल पण आपल्यालाच पाहिजे. त्यांना धन्यवाद बोलते की त्यांनी एवढी भारी गाडी हे केली. आणि मागच्या बाईट मध्ये दीपक शेटनी एक सर्वांना एक उत्सुकता लागून दिलेली मथुर फॅन्सला. बघा, सर्वांची सकाळपासून कमेंट चालू आहे की मथुर आणि मेहरबान तुम्ही ही गाडी पळवण्याचा एक निर्णय घेतला होता, ती कधी पळते खाली, ते मथुर फॅन्ससाठी पाहिजे होता. येणाऱ्या काळात नक्की पळेल. फक्त कुठल्या तरी दिवसाची वाट बघूया आणि पळूया 100%. आणि आजचा मैदान हा काय बोलाल, म्हणजे कुठेतरी हिंद केसरी तर खूप सारे मान मिळवले, आज महाराष्ट्र केसरी पण झाले. म्हणजे काय शब्द नाही बोलायसारखे. म्हणजे जिथं जाईल तिथं म्हणजे दीपक शेट्टी संतोषाचं नाव उंच शिखरावर नेऊन ठेवलं बैलांनी. अखंड महाराष्ट्र कौतुक करतो या बैलाचं. काय किती त्याचं कौतुक करेल कोणी, काय बोला आता, काय बोला? जिथं जाईल तिथं बैल अक्षरशः मालकासाठी पळतोय, एवढंच आहे, बाकी काही नाही. बैल मालकासाठीच पळतोय. मेहरबानची नक्की चर्चा ही कुठल्या मैदानापासून सुरू झाली? जास्त चर्चा झाली कुठलं मैदान होतं? हिंदकेसरी पेटगाव मैदान त्या मैदानापासून जास्त चर्चा. जास्त. काय अनुभव वाटतं बरं? पहिल्यांदा म्हणजे पूर्वी पळायचा, आता सुद्धा पळतोय, पण पूर्वी तर आता काय वेगळं पण जाणवतंय? बैल अगोदर बॅकफुटला होता. आम्ही व्यवस्थित त्याच्यावर लक्ष केलं, औषध पाणी केलं व्यवस्थित. आणि आम्हाला इच्छा नव्हती, म्हणजे आशा नव्हती का आम्ही हिंदकेसरी पेटगाव मैदान आम्ही पटको म्हणून. पण नशिबान पण आम्हाला साथ दिली आणि बैलांना पण आम्हाला साथ दिली, म्हणून आज आम्ही या शिखरापर्यंत आहेत. मल्हार विषयी काय सांगायला? तो सुद्धा चांगलाच पळाला त्याच्यासोबत. नाही, मल्हार पण टॉप मध्येच आहे ना, आणि जिथं जाईल तिथं गुलालाचं मानकट ठरतोय. पण ही जेव्हा गाडी पळते तेव्हा एक नंबरचीच मानकट ठरलेली आहे. मित्रांनो, आपल्या बरोबर भैया ड्रायव्हर पण आहेत. भैया, आता गाडीवरती बसल्यानंतर आपण ज्या पद्धतीने म्हणतो की गाडीचं स्पीड किंवा त्याचा अंदाज सगळ्यात जास्त कोणाला येत असेल तो ड्रायव्हर असतो, काय सांगाल या गाडीविषयी? गाडी काय 3 फेऱ्या चांगले पाहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मेहरबानवर मी बसलोय तेव्हा एकच केलाय. मेहरबानचा एक वेगळे पण काय जाणवत होतं, तुम्ही कंटिन्यू मेहरबानच्या गाडीमध्ये? छोटा पॅकेज बडा धमाका आहे तो. काहीही करू शकतो, काहीही करू शकतो तो. बरोबर आहे. कुठेतरी त्याच्याकडे बघितलं की असं वाटत नाही. खाली जाताना कोणी त्याला म्हणणार नाही की तो आज एक नंबर करेल, नाहीतर सीमी काढेल, गट पास करेल. स्वतः मी छकड्यात असलो तर कधी कधी मला दुखदुख लागते, पण तो सुटला ना की त्याला स्पीडला अंत नाही त्याच्या. ईर्षेचं हत्यार बोलते तसं. म्हणजे आता कुठेतरी आपण बघतो ना की गटामध्ये तर तुम्ही बघताय जवळपास गाडी तर गटामध्ये कोण झोपतच नाही, पण गटाला जरी गाडी तुम्ही आला तर तुम्ही फक्त हातात घेऊन येत असताय. हो. गाडी फक्त सरळ आली पाहिजे. सेमी आणि फायनल त्याच्यापेक्षा डबल स्पीड. सुनील मोरेनेच पुकारले की मेहरबानच्या गाडीवर स्टेअरिंगच फक्त धरायला लागते, की गाडी फक्त सरळ जाणार. स्पीड बद्दल काय सांगता? कारण की बाकीच्या गाडीवर बसणं जी मेहरबान मल्हारची गाडी पळते त्या स्पीड कसं असतं पण की असं दगदग असते का? सगळ्यात टॉपचा बैल म्हटलं तर मल्हार आहे, आणि मल्हार पण जाईल त्या मैदानात गुलाबात राहतोय आणि मेहरबान पण जाईल त्या, पण ती गाडी एकत्र आली गाडी हाणायला लागत नाही. आणि आजचा दुसरा अड्डा आहे मेहरबान आणि मल्हारचा, त्यांनी एकच नंबर केला. गाडी कुठूनही लागू द्या, गाडीला स्पीड लागते. दोन्ही बैल दोन्ही साईडचे